हे नळ आहे की नाही, हे खांब, हे माझं जुनं घर होतं की नाही, तर त्याला हे असे नळ्याचे की नाही, त्या जुन्या मालकाने असं गोटा केलेला नळे लावून, तर ते नळे आहेत, त्यात मी माती टाकली आणि हे तुळशीचं रोप लावलेलं आहे. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. इथं पाणी आलेलं आहे, इथं माझा डबा पण झालेला आहे चपाती भाजीचा. आज काय नीलची 2ला शाळा सुटणार, त्यामुळे एकच डबा द्यायचा आहे. त्यामुळे चपाती आणि हिरव्या वाटाण्याचं उसळ केलेलं आहे. डबा भरूया पहिल्यांदा. आणि बेडशीट आणि वर्कशॉपचे कपडे भिजत घातलेले आहेत गरम पाण्यात, ते आता पाणी आले तोपर्यंत धुवून घेऊया. थांबा, पहिल्यांदा डबा भरूया. हे बघा, अशी हिरव्या वाटाण्याची उसळ केलेली आहे मी. चला पहिला कणी आता पाण्याकडे बघूया. साबण ते धुणार आहे. पिलू, डबा भरलाय बघ. आज 2ला सुटणार ना, बघितलंच काय नाही मेसेज? आज कशाबद्दल? आज 25 तास, 26 आहे का? हां, शाहू महाराजांची जयंती. तिला ते जरा हे जरा बिस्किट तिथला ते धुवून जरा तिथे टाकी भरली का? तिला मोटर बंद कर. वर जायचं काल बंद केलेलं सकाळ. आता मोटर चालू करून मी चपात्या केल्या, प्यायचं पाणी भरलं ह्याचं. आणि म्हटलं शंका आले अजून कसं भराण्यावरचं बघतोय, तर कॉक आडवा होता वर जायचं. लवकर बसलेलं म्हणजे आडवं केला पडला असून आडवं केला, लक्षात आलं बरं, नाही तर पाणी मिळालं नसतं. बघा, पावसानं आणि वाऱ्यानं कणी हे टोमॅटोचं झाड, टोमॅटो लागायला चालू झालेत आणि वाकले.
आता हे जास्त पाऊस पडला तर जगते का मरते काय माहिती, बहुतेक कुजून जाते मग जास्त पाऊस पडला की. चला काठी पण कशी आडवी झाल्या बघा, नीट लावून घेऊया जरा. तर हिरवे वाटाणे कसं का आपल्याला भिजत घालताना अंदाज लागत नाही की नाही, म्हणजे चुकून फुगून ते जास्त होते आणि जास्त झालेली एवढी भाजी पण करून का उपयोगाची नाही, कारण मग ते शिळे पण कोण खायला बघत नाही. असं झालं, रात्री वाटाणे हिरवे भिजत घातले होते, सकाळी जास्त झाले ते फुगून, मग थोड्याची उसळ केली आणि थोडे शिल्लक आहेत. तर थोडे शिल्लक आहेत हे त्यांनी मी आता तर ह्यातलं मी पाणी काढलेलं आहे आणि हे आता सुती कापडात की असं गुंडळून ठेवायचं, मोड येऊ द्यायचं. तर मी आता गाठ मारते आणि असंच की नाही एका डब्यात ठेवायचं, म्हणजे ह्याला मोड येतात. तर आज सकाळी बांधून ठेवले म्हटल्यानंतर उद्या सकाळी मोड येतात. उद्या सकाळी जर तुम्हाला भाजी करायची नसेल, म्हणजे आज सकाळी हिरवं वाटाणे लगेच उद्या सकाळी हिरवं वाटाणंच होते. मोड आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे की नाही उघरट त्याचा वास येते ना मोडांचा, तसा येत नाही. उद्या संध्याकाळी केलं तर चालतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केलं तर चालतं. ह्यामध्ये मग तुम्ही बटाटा असेल ते बटाटा घाला किंवा मग वांगा असेल ते वांगं घाला, असं मिक्स भाजी पण छान लागते. तर जेव्हा आपल्याला असं जास्तच होतं ना, तर असं मोड आणायचं आणि एखादी दुसरी भाजी ॲड करायची, उसळ बनवायची. तर इथं माझी चपाती भाजी वगैरे झालेली आहे. आता भांडी काढायची, थोडंसं ओटा वगैरे धुवायचं, त्याच्या अगोदर मी कधी आमटी फोडणीला टाकते, त्यानंतर आवरून येते. पावसाळ्यात किती जरी कपडे पसरून ठेवले ना तरी असं गार गार असतातच. दरवाजावर टाकते तिकडे. सगळ्या घरभर कपडेच कपडे. हे खोबरेल तेल आहे. इथं आमच्या इथं आदमापूर आहे ना बाळमामांचं देवस्थान, तर तिथं कणी असं नारळ जे देवाला अर्पण करतात का नाही, तर अर्पण केलेलं नारळ कणी असं वाळवून त्याचं तेल बनवलं जातं आणि ते विकतात. तर हे तिथून मी तेल आणते. तर ह्या बाटल्या बघा, हे तिळाचं तेल आहे. हे मी आदिवासी तेल मागवलेलं, माझे केस गळत होते की नाही म्हणून मागवलेलं, पण काही उपयोग नाही, ते नुसतंच दाखवतात एवढे लांब तेवढे लांब, काही फरक नाही पडत. तरी की नाही एक बॉटल माझी वापरून झालेली, ही दुसरी बॉटल होती, तरी पण काय फरक नाही पडला म्हणून मी वापरायचं बंद केलेलं आहे. ते आता की नाही तसंच ठेवू नयेत किती दिवस. तर मी ह्या की नाही खोबरेल तेलात मिक्स करते, म्हणजे काय व्हायला लागलं माहिती आहे, तसंच लावायला होईना झालं आहे आणि ते पडून जाण्यापेक्षा, खराब होण्यापेक्षा की नाही तेल मात्र होण्यापेक्षा हे सगळे एकत्रच करते तेल, म्हणजे ते वापरायला येते. काय फरक पडत नाही, पण मात्र होण्यापेक्षा. तो डबा मी तसाच ठेवणार आहे, म्हणजे पोरांना ह्यांना वगैरे लावायला बरं पडतं आहे. आणि हा डबा फक्त मी वापरणार आहे, म्हणजे कसं हे आदिवासी तेलाचा वास येते की नाही, तर पोरं वगैरे लावणार नाहीत, कारण ती सकाळचं दिवसभर लावणार नाहीत, हे मला संध्याकाळचं बरं पडेल. चला आता की नाही झाडू मारून घेऊया. तर तुम्ही त्या बेडवरच जाऊन बसतो, बेडवर नुसता बसत नाही, ते गादी उकरून काढायला लागलं, आणि त्याला नाही तर मी रूममध्ये घेणारच नाही. चला आता ही रूम आवरूया. हांतरून वगैरे नाही थोडे घडी घातलेले आहेत, थोडं वेळानं तण उठलेलं ते तसंच पडलेलं आहे. इथे कपडे मी घडी करून आणून ठेवलेले आहेत, ही कपाटात ठेवूया, बाकीचं आवरून घेऊया. झाडू मारून झालेलं आहे, आता मी मशीन लावून घेऊया. थोडंसं ऊन पडलं आहे, बेडशीट उन्हात घालूया. पहिल्यांदा इथं की नाही सांडग्याची आमटी मी फोडणीला दिल्या, तर मला ऐकलं सांडग्याची आमटी फोडणीला दिल्या, शिजली का बघूया. आमटी शिजल्या, झाकून लावूया, गॅस बंद करूया. मगाशी ओटा आवरायचं म्हणत होते, पण बाकीचीच कामं करत बसले. चला आता ऊन पडले, तर पहिल्यांदा बेडशीट ते धुतलेलं सकाळी की उन्हात टाकल्याने ऊन आणि किती वेळ आहे काय माहिती, 5-10 मिनिटात लगेच झरमट यायला चालू होतं. पण तेवढं तर पाणी गळालं तर गळालं, नंतर मग घरात टाकलं की बरं पडतं जिन्यावर वगैरे. नाहीतर मग पहिल्यांदा जिन्यावर टाकले, काल आता बेडशीट 2-3 चालीला बसायला टाकते, ती धुतली आणि ती जिन्यावर टाकली ना, सगळं गळून खाली त्या जिन्याच्या, असं होतं. थोडंसं पाणी गळत की बाहेर टाकलं. ऊन पडल्यावर जरा बरं वाटतंय.
चला थोडंसं झिरमीट यायला चालू झालेच. काल घातलेले बेडशीट आता गिरण लावून दिया. ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. दुपारनंतर लावायचं म्हटलं की नाही, दुपारनंतर पाऊस यायला पण चालू होते आणि पावसाचं गारवायचं की नाही नको वाटते. काही कामच करायला नको वाटते. शांत पडून राहावं वाटते. चला आता ओटा आवरून घ्या पहिला. सकाळची सगळी कामं माझ्या आता आवरलेली. ही भांडी लावायची पण आता 4 वाजता लावेल. मग मी इथंच पालथी घातलेलं आहे कारण सगळ्यात ओट्यावरचं कामं झालेले. ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. आणि जर माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आता शेवटचा म्हणजे आता कुकर लावलेला आहे भाताचा. चला जाता जाता माझं मशीन पण झालेलं आहे कपड्याचं. तोपर्यंत अजून दळप खायचं आहे तर कपडे उन्हात घालूया.